आपण लग्न समारंभ कसा पार पडला, कसे विधी केले जातात, काय काय केलं जातं, लग्न लागून जातं आणि लग्नानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे असा एक विधी असतो की मुलीला सासरला घ्यायला जातात. पहिलं मूल त्याला म्हणतात मूळ लावणे, म्हणजे वधूच्या माहेरचे मूळ सासरच्या नव्या कुळाशी जोडणे. वधूचे मूळ जरी माहेरी असले तरी आता तिची वाढ फळधारणा सासरी होणार असल्याने हा धार्मिक विधी लग्नानंतर साधारणपणे 3, 4, 5 दिवसात केला जातो. या विधीमध्ये तुळशीजवळ किंवा देवाजवळ पूजा मांडली जाते. वधू माहेरून आणलेली वस्तू नाणे, तांदूळ, सुपारी, मातीचा गोळा, रोप इत्यादी तुळशीच्या रूपाशी ठेवले जाते. त्यावेळी स्त्रिया ओव्या म्हणतात, सूप ओवाळतात, मूळ घट्ट बसो, वंश वाढो असा आशीर्वाद देतात. मूळ या शब्दाचा अर्थ वंश परंपरा, कुल परंपरा, स्त्रीची अस्तित्वता व जीवन प्रवाह. झाड जरी वेगळे लावले तरी मूळ जमिनीत घट्ट बसते तरच ते वाढते, हीच या विधीमागची कल्पना. यामागे सामाजिक व मानसशास्त्रीय अर्थ देखील आहे, कारण वधूसाठी हा भावनिक संक्रमणाचा विधी आहे. माहेरपासून सासरकडे जाण्याची मानसिक विकृती आहे. सासरकडील लोकांकडून वधूला आपली मानण्याचा हा संकेत आहे. मूळ लावणे हा शास्त्रोक्त संस्कार नाही, पण लोकाचार, लोकपरंपरा म्हणून अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. स्त्रीला उखडून लावणे नाही तर रोवून वाढवणे ही भावना या विधीमागे असते. जसं तुळशीचं रोप आहे की नाही, तुळशीचं रोप उचलून दुसऱ्या कुंडीमध्ये लावलं जातं आहे ना. जसं म्हणतात ना, तुळस ग बाई तुला नाही आई बाप, चाल माझ्या संगे जागा देते बंगल्यात. जसं हिच्या आईवडिलांनी हिला लहानपणापासून लहान मोठं केलेलं असतं. लग्न लावून ती सासरी गेलेली असते. सासरी झाल्यानंतर तिची रवानगी तिच्या सासरी होते. सासरी झाल्यानंतर तिने तिथे नीट व्यवस्थित आपलं स्थान निर्माण केलं गेलं पाहिजे. म्हणूनच आणि मग ते स्थान निर्माण करताना गोडवा आला पाहिजे म्हणून साखरेचे लाडू, गोडवा आला पाहिजे म्हणून साखरेचे लाडू आणि स्निग्धता निर्माण झाली पाहिजे म्हणूनच आपल्याकडे मुळाला शेवचे लाडू देतात. आणि वेटोळ्यासारखी गोल 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 ती तिथे फिरली पाहिजे. गोल 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 ती तिथे रुजली पाहिजे. तिने तिचं सगळं स्थापना तिथे नीट सासरी आपली रोवली पाहिजे. आपली मुळं तिने वडाच्या वृक्षासारखी अगदी खोलवर रोवली गेली पाहिजे म्हणून ते गोल साधलं. शंकरपाळ्यासारखी त्रिकोणी आकारात सुद्धा ती, म्हणजे कुठल्याही आकारात, कुठल्याही प्रकारात, कुठल्याही तऱ्हेने ती आपल्या सासरी नीट चांगली नांदावी एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि म्हणूनच लाडू, सातले, शंकरपाळे, चिवडा हे सगळं त्या मुलीबरोबर हा खाऊ दिला जातो. हा खाऊ देण्याच्या मागच्या उद्देशाचा की आपल्यामध्ये गोडवा निर्माण झाला पाहिजे. आपल्या नात्यामध्ये नवीन नातं असतं ते संपुष्टात न येता त्याची वृद्धिंगत म्हणजे ते वाढलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच याला आपण साखरेचे लाडू, शेवचे लाडू, चिवडा हा सगळा खाऊ मुलीबरोबर दिला जातो. साखरेचे लाडू तुपामध्ये घोळू, साखरेचे लाडू तुपामध्ये घोळू, मुळं करायाला आला ग त्याचा भाऊ, मुळं घ्यायला आला ग नवरदेवाचा भाऊ आहे की नाही. साखरेचे लाडू तुपामध्ये घोळले आणि मूळ घ्यायला त्याचा भाऊ आला आणि तो जेठोबा असतो किंवा धीर असतो, त्याचा मानपान केला जातो आणि त्या मुलीला नंतर सासरी पाठवलं जातं. जसं तुळशीचं रोप आपण म्हणतो एका जागेकडनं दुसऱ्या जागेकडे, तसंच ही सुद्धा या घरातनं त्या घरात पाठवल्या. घरी पाळणा तुम घरी लांबिया, घरी पाळणा तुम घरी लांबविला, सुखिया राज्य तुम्ही करा, सुखिया राज्य तुम्ही करा. साखरेचे लाडू त्याला तुपाचे मोहन,
साखरेचे लाडू त्याला तुपाचे मोहन, मूळ घ्यायला आला नवरदेवाचा गमावून, नवरदेवाचा पाहुणा मेहून. म्हणजे नवरदेवाकडची व्यक्ती आपल्याकडे आलेली असते मूळ घ्यायला, आणि आपण एवढं सगळं आदरातिथ्य करून त्यांना आपण पाठवत असतो. म्हणूनच म्हणतात की सासरी ती रुजली पाहिजे आणि झालं पाहिजे. त्याच्यानंतर एक एक वाढत जातं. आपण म्हणतो लग्न झालं आता सगळं मिटलं, पण नाही, जबाबदारी पण वाढते, आपलं नातेसंबंध वाढतात आणि सगळं काही वाढीवच होत असतं. म्हणूनच या मुळाचा अर्थ काय असतो तो तुम्हाला समजून सांगितला. आणि मूळ घ्यायला वेगळी अशी काही गाणी असतात असं नाही हो. आपल्या लग्नामध्ये जी गायली जातात तीच गाणी, किंवा लाडू करताना, शेव चिवडा करताना असं मुकाटे न करता तसं केलं पाहिजे. बोलून बोलून म्हणजे गाणे म्हणून केलं पाहिजे. म्हणून त्यांना होणारी जी लेकरं असतात ती मुकी व्हायला नको ना, हो की नाही. हाच तो उद्देश असतो. म्हणूनच मूळ हा म्हणजे लग्नाचे प्रत्येक विधी तुम्हाला मी समजून सांगत आहे. कसे वाटले ते मला सांगा कमेंट्समध्ये कळून. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद. संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कुठे कुठे गेले तेही मला कळू दे. कसा वाटला ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडलं ती आपल्या नातेवाईकांनाही सांगा. आणि कसं वाटलं ते सांगा. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर.